मित्रांनो नमस्कार. तुमचं स्वागत आहे सीके गोट फार्म युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण शेळी पालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवत नाही, म्हणजे आपला चॅनल जो आहे तो शेळ्यांच्या रिलेटेड व्हिडिओ बनवतो. पण शेळी पालन व्यवसायासोबत मागील 1 वर्षापासून मी अजून एक व्यवसाय करतोय. पण त्याच्याविषयी डीप मध्ये असं मी काय ह्याच्या आधी सांगितलेलं नाही. मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला की मी हा व्यवसाय करतोय, पण स्पेशल त्याच्याविषयी काय डीप मध्ये व्हिडिओ बनवले नव्हते. तर मित्रांनो, मी शेळी पालन व्यवसायासोबत रेशीम उद्योग हा व्यवसाय करतोय. मागे जे तुम्ही शेड बघताय तर ते रेशीमसाठीच आपण हे केलेलं आहे. तर रेशीम उद्योग हा व्यवसाय करतोय. मागील 1 वर्ष पूर्ण होऊन झालेला आहे. जवळपास तुम्हाला सांगतो मी एका वर्षामध्ये 8 बॅच घेतल्या होत्या. तर ह्या व्यवसायाविषयी जर सांगायचं झालं तर मित्रांनो, रेशीम उद्योग व्यवसाय हा खूप चांगला आहे. म्हणजे ज्यांच्याकडून मी माहिती घेतोय किंवा जे चॉकी आहे, काही साहित्य आहे किंवा जे आमच्या आसपास जे करणारे जे रेशीम उद्योग जे शेतकरी आहेत ना, खूप चांगले पैसे कमवत आहेत. पण ह्या व्यवसायामधून मला म्हणावं असं चांगलं प्रॉफिट राहिलेलं नाही किंवा जे काही खर्च केलेला आहे तो खर्चही निघाला नाही. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये काय येत होता की मी आधी टोमॅटो, कलिंगड वगैरे अशी पिकं घेतलेली आणि काय झालं की त्याच्यावरती कीटकनाशक मारलेलं आणि ते कीटकनाशक मारलेलं काय झालं की त्या कीटकनाशकाचा अंश मातीमध्ये जमिनीमध्ये राहिला आणि त्याच्यानंतर तुती लावल्यानंतर औषधाचं जे कीटकनाशकाचा अंश आहे तुतीच्या पाल्यामध्ये आला आणि त्याच्यानंतर काय व्हायला लागले की आळ्यांची मरतूक व्हायला लागली, आळ्यांना विष बाधा व्हायला लागली. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मागील माझ्या 6 बॅच फेल केल्या आणि त्याच्यानंतरच्या ज्या मागच्या 2 बॅच झालेल्या म्हणजे टोटल 8 झाल्या, त्यातल्या 6 तर पूर्ण फेलच गेलेल्या. तर मागील 2 बॅच पासून मग थोडंसं त्याच्यामध्ये रिकवर व्हायला लागलेलं आहे. तर आपण पावसाचं पाणी म्हणजे पाऊस कमी पडल्यामुळे आमच्यात काय झालंय की पाणी पुरत नव्हतं, त्यासाठी आपण 1-1.5 महिना थांबलो होतो. आणि आता काय आहे की ह्याच्यानंतर म्हणजे उद्यापासून आपली रेशीमची बॅच येणार आहे. तर त्याच्या विषबाधा कमी होण्यासाठी मी भरपूर असं त्याच्यावरती पर्याय शोधलेले आहेत किंवा त्याच्यावरती काम केलेलं आहे. म्हणजे जसं की शेणखत टाकलेलं आहे, प्रोटेक्ट पी म्हणून जे औषध आहे तेही औषध मारलेलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर लोक म्हणतो ती राजगिराज आहे तो टाका, मग त्याचं बी टाकलेलं आहे. आणि काय झालंय की मागील 2 बॅचला थोडंसं अंश कमी झालेलं दिसून आलेलं आहे. म्हणजे त्याच्या आधी पूर्ण बॅच फेल जे जात होत्या, तर मागील बॅच पासून एक 50-75% खुश चांगले निघायला लागलेले आहेत. आणि ह्या बॅचला आशा आहे की बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मिळेल. कारण काय झालंय की हा व्यवसाय घरचे म्हणजे ऑलरेडी घरचे मला सपोर्ट करतात बरं का. पण हा व्यवसाय सुरू केला आणि सुरू केल्यानंतर मी ऍक्च्युली 4 एकर तुती लावलेले. म्हणजे काय झालं की अ, ही जी तुम्हाला शेड दिसतं ही पोल्ट्री आहे. जवळपास आपले 180 बाय 30 ची पोल्ट्री आहे. मग एवढी मोठी पोल्ट्री मी बंद केली आणि बंद केल्यानंतर काय करायचं तर रेशीम उद्योग. मग रेशीम उद्योग जर सुरू करायचं झालं तर मग या एवढ्या मोठ्या शेडचा काहीतरी यूज व्हायला पाहिजे किंवा एवढं मोठं शेड आपण बंद केलंय तर त्या लेवलचा काहीतरी व्यवसाय असायला पाहिजे. तर त्यासाठी मी काय केलंय की 1 एकर तुती लावून चालणार नाही, कारण एवढं 180 फुटाचं शेड बंद करतोय आणि फक्त 1 एकर तुतीचा पाला आपण वापरतोय. तर त्यासाठी मी काय केलं, 4 एकर तुती लावली. मग 4 एकर तुती लावली का त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं, विषबाधा व्हायला लागली. म्हणजे 4 एकर शेतामधलं एका वर्षापासून काही 1 रुपयाचं इन्कम नाही. आणि त्याच्यानंतर 180 फुटाचं जे पोल्ट्रीचं शेड आहे म्हणजे 3,500-4,000ची पक्षी काय ह्याच्यामध्ये बसत होते. तर ह्या शेडमधून हे इन्कम नाही. म्हणजे काय झालं की शेतीमधून पण नाही, शेडमधून पण नाही आणि म्हणजे पोल्ट्रीच्या शेडमधून पण इन्कम नाही, त्याच्यानंतर रेशीम उद्योगमधून पण इन्कम नाही. त्याच्यामुळे काय झालंय की बऱ्यापैकी थोडंसं अडचणी वाढायला लागलेल्या ह्याच्यामध्ये. ऍक्च्युली अडचणी तर वाढलेल्या आहेत कारण इन्कम वगैरे येत नसल्यामुळे. त्याच्यानंतर समाजातली काही लोक किंवा नातेवाईक हे नावं ठेवायला लागले की कशाला तुती लावलेले आहे, त्याच्यापेक्षा दुसरी काही पिकं घेतली असती तर चांगलं झालं असतं. म्हणजे काय झालं की इनडायरेक्टली ह्या व्यवसायामध्ये भरपूर असं प्रेशर आलेलं आहे. आणि 1-1 वर्ष जर एवढं सहन सगळ्या गोष्टी करायच्या म्हणलं तर सोप्या गोष्टी नाहीत. तर बघा आता शेवटच्या स्टेपला आल्यासारखं झालंय. आता मी घरच्यांनी मला परवानगी दिली की पुढील 1-2-3 बॅच जर चांगल्या झाल्या तोपर्यंतच तुती ठेवायची, नाहीतर आपण तुती काढून टाकूया. कारण वाट किती बघायची, जवळपास 1 वर्ष झालं आपण ह्याच्यामध्ये कंटिन्यू प्रयत्न करतोय तरी पण प्रॉब्लेम येतच आहे. तर त्यासाठी पुढील 2 ते 3 बॅच आपण ह्याच्यामध्ये घेणार आहे. जर यशस्वी झालं ठीक, नाही तर आपण हा रेशीम उद्योग व्यवसाय बंद करणार आहे. तर प्रयत्न चालू आहे आणि आता उद्या आपली बॅच येणार आहे.
तर त्याच्यामध्ये सगळं आपण नियोजन परफेक्ट पद्धतीने करणार आहे. जेवढा आपल्याला 100% प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करणार आहे. तर बघू. आणि ह्याच्यानंतर आपण काय करणार आहे की आपल्या चॅनलवरती रेशीम उद्योगविषयी पण व्हिडिओ टाकणार आहे. म्हणजे आपण कसं नियोजन करतो किंवा काय चूक झाली. म्हणजे असं नाही की ह्या व्यवसायात मी यशस्वी झालेलो नाही. पण माझं जे काही नियोजन आहे, 1 वर्षापासून जे काही अनुभव आहे आणि जे नियोजन आहे ते तुमच्या पुढे शेअर करणार आहे. ह्याच्यामध्ये काही गोष्टी माझ्या चुकतील पण. मग ह्याच्यामध्ये आपल्या चॅनलवरती किंवा काही लोकं नवीन ह्याच्यामध्ये अनुभव असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय, असं चुकलंय हे ते. पण हे काय व्यवसाय कसा आहे आणि नियोजन कसं असतं ह्याच्याविषयी आपण डीपमध्ये व्हिडिओ टाकणार आहे. तर बघू आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघणार आहे. तर ह्या रेशीम उद्योग व्यवसायाविषयी सांगितलेलं आहे. कारण भरपूर असं अडचणीत गेलेलो आहे ह्याच्यामुळं काय झालं की इनडायरेक्टली शेळीपालन व्यवसायावर ह्या व्यवसायामुळे प्रेशर जास्त आला. कारण इन्कम शेतीमधला पण थांबला, पोल्ट्री मधला पण थांबला. मग ऑप्शन काय राहतोय, आपल्याकडे जे शेळीपालन व्यवसायामध्ये जे काही पिल्लं आहेत तर त्याची विक्री करायची वेळ आली होती. नाईलाजानं मला पाटी ठेवायच्या होत्या. मी बिटल जातीच्या जवळपास 12-13 पाटी ठेवलेल्या, पण नाईलाजानं मला विक्री करावं लागलं. कारण इन्कम जर सगळं बंद झालं तर घरच्या सगळ्या गोष्टी कशा होणार. तर त्यासाठी हे झालंय. तर आपण बघतोय रेशीम उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे. तर ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघूया. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.